नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या विक्री होतीये। गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले। अशा परिस्थितीमध्ये गुंतवणूकदारांचा म्युच्युअल फंडावरही विश्वास उडतोय। गुंतवणूकदार त्यांची SIP थांबवत आहेत। लोक विशेषतः मिड कॅप फंड आणि स्मॉल कॅप फंडामधून पैसे काढून घेत आहेत। जानेवारी 2025 मध्ये 61 लाख लोकांनी आपली SIP बंद केली होती आणि गुंतवणूक थांबवली होती। सध्या शेअर बाजारामध्ये अनिश्चितता आहे। अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंत लोक कमी जोखीम असलेल्या म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत होते। म्युच्युअल फंड शेअर बाजारापेक्षा कमी जोखमीचे असतात असंही मानलं जातं, परंतु आजकाल स्मॉल आणि मिड कॅप फंड हे लाल रंगामध्ये आहेत। स्मॉल आणि मिड कॅप फंडाबद्दल गुंतवणूकदार चिंतेत आहेत। एका अहवालानुसार SIP स्टॉपेज रेशोमध्ये वाढ झालेली आहे। SIP बंद करणाऱ्यांची संख्या ही अगदी 82.73% वाढली आहे। हे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सर्वाधिक आहे। SIP द्वारे गुंतवणूक करणाऱ्यांच्या तुलनेमध्ये SIP बंद करणाऱ्यांच्या संख्येमध्ये वाढ झालेली आहे। जानेवारीमध्ये SIP बंद करणाऱ्यांची संख्या ही 61,33,000 इतकी होती, तर डिसेंबरमध्ये हा आकडा 44,90,000 एवढा होता। SIP ची खाती बंद करण्याच्या गुंतवणूकदारांच्या ट्रेंडमुळे बाजार तज्ञ सध्या चिंतेमध्ये आहेत। पूर्वीच्या SIP गुंतवणूकदारांवरती बाजारातील चढउतारांचा परिणाम होत नव्हता आणि दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे चांगला परतावा मिळत होता, परंतु दीर्घकालीन गुंतवणुकीद्वारे संपत्ती निर्माण करण्याचा हा ट्रेंड SIP गुंतवणूकदारांमध्ये सध्या कमी होताना पाहायला मिळतोय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं SIP ला देखील आता भूकंप लागलेला आहे। त्यामुळे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर मार्केटला किती काळ सपोर्ट करू शकतील याबद्दल देखील मोठी शंका निर्माण व्हायला वाव आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।